नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2023चा खरीप पीक विमा 25% अग्रिम देण्याचं ठरलं होतं, बट काही कारणास्तव तो फक्त आणि फक्त 16 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आलं होतं. म्हणजे 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला होता. उर्वरित जे जिल्हे होते मित्रांनो, अजून 16 जिल्हे, ते 16 जिल्ह्यांमध्ये याचा वाटप झालेला नव्हता. ऑगस्ट 2023 मध्ये जे काही अवकाळी पाऊस झाला त्याच्यानंतर खरीप पीक विमा अग्रिमसाठी खूप काही मागणी करण्यात आली, बट मध्यंतरी तो स्टॉप झाला आणि जे 16 जिल्हे होते ते 16 जिल्हे राहिले होते. तर ते 16 जिल्हे कुठले, त्यांच्यानुसार किती प्रत्येक जिल्ह्याला याची वाटणी आहे ते येणार आहे मित्रांनो, आणि ते किती त्यांच्या म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून याची वाटणी होणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये याचे पैसे डिपॉझिट होणार आहे, असा एक नवीन माहिती आली आणि तसं घोषित झालंय. तर आता हे 16 जिल्हे कोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहे. तर टोटल 1700 कोटी रुपये एवढे हे मंजूर करण्यात आले, जे 16 जिल्हे होते. याच्यात 16 जिल्ह्यांमध्ये जवळपास 26 जिल्हे टोटल 32 जिल्ह्यांमध्ये 26 जिल्ह्यांमध्ये याचे वाटप झाले होते. काही जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणात वाटप झालं होतं. तर जे 6 जिल्हे होते, 6 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचे याचे 25% हे बाकी होते. तर मग जाणून घेऊया की 16 जिल्हे कोणते. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जा मित्रांनो. जास्तीत जास्त लाईक करत जा. लाईक करायला पैसे नाही लागत. लाईक करत जा, शेअर करत जा, भावाला सबस्क्राईब करा. बघा, अमरावती जिल्ह्यासाठी याचं आलंय. अमरावती जिल्ह्यासाठी 8 लाख रुपये यांच्याकडून हे मदत जाहीर झाली. तर अहमदनगर जिल्ह्यासाठी 160 कोटी. बघा, अहमदनगरसाठी 160 कोटी, जळगाव जिल्ह्यासाठी 5 कोटी रुपये, सोलापूर जिल्ह्यासाठी 112 कोटी रुपये, सातारा जिल्ह्यासाठी 6 कोटी रुपये, सांगली जिल्ह्यासाठी 25 कोटी रुपये, बीड जिल्ह्यासाठी 260 कोटी रुपये, तर बुलढाणा जिल्ह्यासाठी 18 कोटी रुपये, धाराशिव जिल्ह्यासाठी 211 कोटी रुपये, अकोला जिल्ह्यासाठी 98 कोटी रुपये, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 13 लाख रुपये, लातूर जिल्ह्यासाठी 160 कोटी रुपये, परभणी जिल्ह्यासाठी 206 कोटी रुपये, नागपूर जिल्ह्यासाठी 52 कोटी रुपये. ओके, सो अशी ही मदत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 1 तारखेपासून मदत म्हणजे 25% जो आपला खरीप पीक विमा राहिलेला होता त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 1 तारखेनंतर याची डिपॉझिट होणं सुरू होणार आहे. ज्यांना आधी 25% अग्रिम पीक विमा मिळालेला आहे त्यांना आता नाही मिळणार. जे काही राहिलेले शेतकरी होते त्यांच्या अकाउंटमध्ये याचं डिपॉझिट होणार आहे. त्यामुळे आनंदाची बातमीच म्हणावी लागणार आहे, कारण की 1 तारखेनंतर आपल्या अकाउंटमध्ये याचे पैसे होणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जा. महत्वपूर्ण अपडेट आणि इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असणार आहे. लाईक करत जा. धन्यवाद.